मराठी सिनेमे जे आहेत बघा, खूप चांगली कमाई करत आहेत. त्यामुळंच मी यावरती जे आहे व्हिडिओ बनवत आहेत. माझ्या व्हिडिओला व्ह्यूजही येत आहेत आणि मेन कारण म्हणजे मग थोडंफार तुम्ही समजू शकता. तर बाय द वे 5 दिवस दशावतार या सिनेमाने कंप्लीट केलेले आहेत आणि काय कमाई हा सिनेमा करत आहे. 1 कोटीचा आकडा या सिनेमाने 5 दिवसांमध्ये फक्त आपल्या पहिल्या दिवशी जे आहे ते नेला होता. पहिल्या दिवशी या सिनेमाने 60 लाखांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी या सिनेमाची कमाई 1,10,00,000 रुपयांवरती केली होती. तर 1,40,40,00,000 लाखांवरती. तर तिसऱ्या दिवशी या सिनेमाने 2,40,00,000 कमवलेले आहेत. या सिनेमाचे थोडेफार फिक्स आकडे जे आहेत संशनिक या वेबसाईटवरती दाखवत आहे. त्यामुळे मी नेट कलेक्शनचे आकडे सांगत आहे. सिनेमाच्या मेकर्सने जे आकडे सांगितलेले आहेत ते तर आहेतच बघा की 5,22,00,000 ग्रॉसमध्ये. परंतु या सिनेमाचे मी नेटमधले आकडे तुम्हाला सांगत आहे. ग्रॉसमधील आकडे जेव्हा सिनेमाचे मेकर्स सांगतील तेव्हा तर मी फायनल आकडा तुम्हाला सांगेलच. तर चौथ्या दिवशी या सिनेमाची कमाई सांगायला गेलं तर 1,10,00,000 या सिनेमाने नेटमध्ये चौथ्या दिवशी कमवले होते. तर 5व्या दिवशी या सिनेमाचे तिकीट प्राईस जे आहेत मंगळवारी खूप साऱ्या ठिकाणी 99 रुपये असल्यामुळं या सिनेमानं एक चांगलं कलेक्शन केलं आणि 1,30,00,000 रुपये या सिनेमाची 5व्या दिवशीची कमाई झाली. आणि टोटल या सिनेमाने नेटमध्ये 5 दिवसामध्ये 6,80,00,000 कमवलेले आहेत. हे आकडा ग्रॉसमध्ये 7 किंवा 8 कोटीच्याही पुढे असेल बघा. ते तर माझ्याजवळ इन्फॉर्मेशन नाही आणि वेबसाईटवरती तेवढं काही एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन दाखवत नाही आहे. त्यामुळं तो आकडा जो आहे 7 कोटी किंवा 8 कोटीपेक्षा तर कन्फर्मवरच असणार आहे बघा ग्रॉस कलेक्शनचा. त्यामुळं टोटल या सिनेमाची 5 दिवसाची नेट कमाई 6,80,00,000 झालेली आहे. 4 कोटी बजेट आहे आणि सिनेमानं संपूर्ण बजेट जे आहे ते रिकवर केलेलं आहे बघा. तर तुमचं मतही या चित्रपटाबद्दल नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा की तुम्हाला हा सिनेमा कसा वाटला होता कसा नाही. थँक्यू.